मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत दिवसभराच्या घडामोडी आणि काही विशेष बातमी। होऊ घातलेल्या बकरी ईद निमित्त दिग्रस पोलीस स्टेशन मार्फत खुरेशी बांधवांची बैठक घेण्यात आली। यामध्ये जनावरांची अवैध कटाई होऊ नये आणि कटाई झालेल्या जनावरांच्या वेस्टेज मटेरियलची व्यवस्थित विल्हेवाट करावी अशा मार्गदर्शक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले। तसेच दुसऱ्या बैठकीमध्ये बकरी ईद संबंधानेच बजरंग दल व गोरक्षक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कायद्याचे उल्लंघन न करता जनावरे वाहतूक बाबत व जनावरे चोरी बाबत परस्पर घटना स्थळावर न जाता पोलिसांना माहिती द्यावी। तसेच बजरंग दल व गोरक्षक कार्यकर्त्यांकडून बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था शांततेत राबण्यात यावा यासाठी विशेष मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या। तर पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसभर घडलेल्या घटनांमध्ये वसंतनगर येथील किरण बाबूसिंग आडे वय वर्ष 30 याचे विरुद्ध पत्नीवर संशय घेऊन फोनवर कुणाशी बोलत आहे असे करून मारहाण केल्या प्रकरणी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच दुसऱ्या घटनेमध्ये खंडापूर येथील सुनीता मनोहर चव्हाण 33 वय वर्ष यांचे राहते घरावरून प्लास्टिक ड्रम मधून अवैध मोहमास सडवा अंदाजे 2000 रुपयाच्या मुद्देमालावर छापा टाकून यांचे विरुद्ध 65F नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तसेच तिसऱ्या घटनेमध्ये पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला माहेरी जाऊन मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी गैर अर्जदार स्वप्नील रामदास दरोडे यांच्या विरुद्ध 323 504 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच सावंगा बुद्रुक येथील अर्जदार गौराबाई नामदेव जाधव यांचे तक्रारीवरून त्यांचे जवळा उजाड येथील शेत शिवारातील सागवान झाडाच्या परस्पर विक्रीवरून वाद झाला असून गैर अर्जदार मनोहर अशोक जाधव अशोक लक्ष्मण जाधव यांचे विरुद्ध कलम 504 506 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।